मंजिरी नाव आहे तिचं. नावाने हात मारायची काय? नाहीतर आता मोठ्या जाऊबाई असं म्हणायला शिक. हे बघ सपने, पुन्हा मला ती चूक करायची नाही. आणि मंजिरीच आता ह्या घरची मोठी सून होणार, कळलं का? तेव्हा तिला तिचा योग्य मान मिळाला पाहिजे. हो चित्रकार, बरोबर बोलतेय ना मी? सवे, चहा दे मला. आता तर सगळं माझ्या मनासारखं होत, तरी पण काहीतरी चुकतंय असं का वाटतंय? आमरे, अरे डीजे घाबरले ना मी. हाक तरी मारायचीस. हाक मारली होती मी आमरे, हो, शपथ. पण तुलाच ऐकू गेलं नाही. काय झालंय? तेच तर कळना झालंय ना काय होतंय ते. आमरे, तुला ताप आलाय का? थांब, मी साखर पाणी आणू का? नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे नाही डीजा, तसं काहीच नाही. अरे मम्मी साहेब दीदीला रितसर लग्नाची मागणी घालायला घरी आलेल्या. वय हो, आणि एवढंच नाही, त्यांनी आपली सगळ्यांची माफी सुद्धा मागितली. अगं मग चांगलंय की आमरे. तू काय विचार करत बसलीस? पण बरं असं नाही, मम्मी साहेबांचा आता विरोध पण नाही या लग्नाला. काय आमरे, ते ऐकून मला आता तुला नाचायला काय झालंय? कारण ते माझं सत्तेच्या शिल्लक. काय नाही, ते मंजेच्या मनासारखं होतंय ना, बोलून नाचत होतो. तर सगळं ठीक आहे रेडीच्या, पण हे असं अचानक सगळं चांगलं होतंय ना, मला लय टेन्शन येते बघ. वेगळीच भीती वाटते. भीती? आणि म्हणजे हे सगळं चांगलं चाललंय, त्यात काहीतरी वेगळं तर होणार नसेल ना? म्हणजे आता बघ ना, आत्या आणि मम्मी साहेब किती कशाक बायक आहेत तुला माहिती. ह्या अशा अचानक कशा बदलू शकतात? आणि त्यांची मतं एवढ्या लवकर कशी काय बदलली? आपल्या दीदीला त्या काही करणार तर नाहीत ना? मला लय टेन्शन येते अरे. आपल्या दीदीला जर काही झालं ना, मला लय टेन्शन येते डीजा. अरे बस 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 बस. अरे शांत शांत. हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आमरे. हे बघ, हे बघ आपले, मला काय वाटतं, मम्मी साहेब आणि माझी मम्मी दोघींना बी त्यांची चूक कळली असेल. हा, त्यांनी सत्यादादा आणि मंजीला वेगळं करण्यासाठी काय नाही केलं मला सांग? काय नाही केलं? ते हारल्याच ना त्या, हारल्याच का नाही? म्हणून तुला सांगतोय, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्यांचा सत्यादादा आणि मंजीच्या प्रेमावर विश्वासच बसला असेल बघ, म्हणून ते अशा चांगलं वागत असतील. बी पॉझिटिव्ह. तू बी सत्यादादा आणि मंजीच्या प्रेमावर विश्वास ठेव आमरे. त्यांचं सगळं चांगलंच होईल बघ. हसून दाखव बघू. ह्या आमरेची नजर जरा लईच बारीक आहे. एवढं समजा सगळं आनंदात व्यवस्थित चालू असताना हिला बरोबर आमच्या संशय आलाय. नाही 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 नाही, काय बी करून ह्या आमरेला गप केली पाहिजे, नाहीतर ही समध्या पिल्यांवर पाणी फिरवल. आता ह्या नेबळटला रितसर मागणी तर घालून आली मी, आणि त्या फुकटीला बी सांगितले चांगलं वागायला. पण आता पुढं काय करायचं ती ठरवायला पाहिजे, नाहीतर खरोखरच नेबट ह्या घरात सून म्हणून यायची. ते फुकटी कशाला फोन करते काय माहिती. सारखं सारखं काय फोन करतेस ग? महत्वाचं काय तर सांगायचं होतं तुला म्हणून फोन केला होता. बोल काय ती पटकन. हे बघ, तू जसं सांगितलेस का नाही
तसंच समज करते आम्ही. पण तुझी ती नेपळट, तिची भन आमरी आमची, ती जरा अतिशहाणी आहे. तिला अजून बी आपल्या दोघींवर संशय आहे. जरा गरजेपेक्षा जास्त हुशार आहे ती. तिच्याशी वागताना नीट काळजीनं वाग आणि जास्त डाऊट नाही आला पाहिजे तिला. हा वय वय, त्याची काळजी घेतीच मी. तू जसं सांगितलंय तसंच वागते सगळं. ती आंबरी किती जरी दीडशानी असली का नाही तरी बी मी तिची आत्या आहे. त्याच्यामुळं तिच्याशी कसं वागायचं ती मला चांगलंच ठाव आहे. पण काय आहे माहितीये का, पण ही आंबरी आसपास असली का नाही की समज जरा अवघडच असते. कारण ती आता आमच्या डीजाला फितवायला लागली. आपल्या दोघींबद्दल तिला जी काही संशय आहे ती डीजाला सांगून सांगून तिने त्याचं डोसकं खाल्लंय. आता तुझं पोरगं म्हणल्यावर काय अपेक्षा असणार. हा आता आमचा डीजा जरा डोसक्याने आदूच आहे म्हणा, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. बरं ते सोड, ह्या आमरेचं आता काहीतरी केलं पाहिजे बरं का. एवढं लक्षात राहून दे म्हणजे झालं. आत्ताच नको काय करायला. फक्त तू तिच्यावर करडी नजर ठेव. येळ आली की सांगते काय करायचं ती. चित्रकार काय झालं. तुम्ही चित्रकार चित्रकार ऐका की चित्रकार मी खरं चित्रकार. अहो ऐका की चित्रकार चित्रकार अहो मी तुम्ही चित्रकार. अहो काय करताय तुम्ही. काय काय झालं एवढे दचकतेस कशाला. नवरा आहे ना मी तुझा. मग अशी लांब लांब का चालली. मी ते चित्रकार. अगं जरा आणलंय मी तुझ्यासाठी. मी माळणार तुझ्या केसावर.